नाश्त्याला प्रोटीनने भरलेलं आणि चविष्ट असं काहीतरी खायचंय का? चला तर मग आज काही मिनिटातच आपण एकदम हाय प्रोटीन चीजी वेज पनीर टोस्ट बनवूयात आणि मी खात्रीने सांगू शकते सगळ्यांनाच खूप आवडेल. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतात तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर एका बाउलमध्ये ना 1 कप शिमला मिर्च घेतली आहे चॉप केलेली, 1 कप कांदा घेतलाय चॉप केलेला, 1 कप पनीर घेतलंय, नाही म्हणता 200 ग्राम घेतलेलं आहे पनीर आणि 1 कप बॉइल्ड कॉर्न्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 4 टेबलस्पून मी इथे दही घातलंय. तुम्ही एकदम हंकड सुद्धा घालू शकता. तर इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत आणि थोडेसे धने कुटलेले आणि थोडीशी काळी मिरी कुटून घेतलेली आहे ती घातलेली आहे मी. आणि इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय, तो नसेल तर लाल मिरची पावडर घातली ते सुद्धा चालेल. आणि थोडेसे मिक्स हर्ब्स घालायचे, सगळं नीट मिक्स करायचं आहे आणि ही आपली फिलिंग जी आहे तर ती रेडी आहे. आता इथे मी 2 होल व्हीट ब्रेड्स घेतलेले आहेत, त्याच्यावरती हिरवी चटणी अप्लाय करायची आहे, आपली फिलिंग अप्लाय करायची आहे आणि थोडंसं मॉझरेला चीज घालायचं आहे. मॉझरेला चीज नसेल तर तुम्ही प्रोसेस चीज असेल तर तेही वापरू शकतात, कोणतंही चीज यूज करू शकता. आणि ह्याला मी एअर फ्राय करून घेतलंय. एअर फ्राय केलंय मी 180 डिग्रीजवरती 10 मिनिटासाठी. जर एअर फ्राय नसेल तर तुम्ही त्याला तव्यावरती सुद्धा बेक करू शकता. आणि फक्त तव्यावरती बेक करताना ना खाली एक बटर पेपर लावा, नाहीतर मग ब्रेड जो आहे तो एकदम खालून ना खरं तर करपायचे चान्सेस असतात, म्हणजे चीज मेल्ट होत नाही आणि ब्रेड जो आहे तो बेक होऊन जातो. तर त्यामुळे बटर पेपर अप्लाय करा आणि मग त्याला बेक करून घ्या. आणि बघा किती मस्त सोपा आणि असा चीजी हाय प्रोटीन वेज पनीर टोस्ट तयार झालाय आणि खरंच खूप छान होता. आणि मी तो माझ्या फ्रेंड्सला सुद्धा घेऊन गेले होते. ओरिओ शेक आणि टोस्ट. मग कशी वाटली आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.